मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियावरून एलिफंटाला जाणारी प्रवासी बोट उलटली। मृतांचा आकडा 13 वर तर 101 जणांना वाचवण्यात यश। नौदलाच्या स्पीड बोटनं धडक दिल्यानंच दुर्घटना। मृतांमध्ये 10 प्रवासी तर 3 नौदलाच्या जवानांचा समावेश। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। मंत्रिपद हुकल्यानं नाराज झालेल्या भुजबळांकडून अजित पवारांवर खापर। ठरलेली बैठक अजितदादांनी न घेतल्याचा गौप्यस्फोट। सर्वांशी चर्चा करून भुजबळ पुढचा निर्णय घेणार। अमित शहांनी राजीनामा द्यावा किंवा त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावं, काँग्रेस अध्यक्ष खरगेंची मागणी। तर शहांच्या समर्थनार्थ मोदी मैदानात। आंबेडकर विरोधी वक्तव्य करणाऱ्या अमित शहांवर भाजप काय कारवाई करणार? उद्धव ठाकरेंचा सवाल। शहांच्या निषेधार्थ ठाकरेंच्या आमदारांची दीक्षाभूमीला भेट। सीबीआयची मुंबईत 27 ठिकाणी छापेमारी। सिप्स भ्रष्टाचार प्रकरणात उपायुक्त सहाय्यक विकास आयुक्ताला अटक। सीबीआयकडून 3 वाहनांसह 61 लाख रुपये जप्त। ब्रिस्बेन कसोटीनंतर टीम इंडियाचा ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनची निवृत्ती। 14 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला दिला पूर्णविराम। 285 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अश्विनच्या खात्यात 765 विकेट्स। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।